असतो। आज हे करत असताना स्मारक बनवत असताना आपण ज्या भावना व्यक्त केल्या आणि आदरणीय खरं मी पालकमंत्री असतील, कलेक्टर असतील, सर्व आमदार असतील, जे आपण डीपीडीसी मध्ये सर्वांनी एका मताने मंजूर केलं आणि या माध्यमातून शंभू अण्णांनी सांगितलं तसं विकास होत राहील ते गरजेचं आहे। पण हे जे काही आज स्मारक आम्ही बनवतोय, मला वाटते अस्मरणीय आम्हाला राहणार आहे की कधी भविष्यात मला वाटतं पालकमंत्री असतील, कलेक्टर साहेब असतील, हे खरं ऋण आम्ही कुठे ना कुठे खरं आमच्या मातांचा जो मुलगा गेला, ज्या पत्नीचा पती गेला, ते आम्ही परत आणू शकत नाही, ते आमच्या हातामध्ये पण नाही। पण मला वाटतं कुठेतरी आम्ही छोटंसं ऋण कुठेतरी फेडण्याचा हा एक प्रयत्न केलेला आहे आणि या शासनाच्या माध्यमातून आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री असतील, नामदार गिरीश भाऊ असतील, या सर्वांच्या आशीर्वादाने त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नांनी मला वाटतं आज हा जो संदेश गेलेला आहे आणि हा संदेश भाऊ जसा आपण जळगाव जिल्ह्यात केला, मला वाटतं महाराष्ट्रात सुद्धा हा संदेश जाईल आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे शहीद जवान झालेले यांचे स्मारक होण्यास नक्की ज्याची मदत होणार आहे या गोष्टीचं आम्हाला नक्कीच समाधान आहे। खरं बऱ्याच वेळेला स्मारक बनवत असताना खरं आम्ही त्यावेळेला स्मारककडे बघताना ते कशाचं बनलं, विटा दगडाचं बनलं, याच्या पलीकडे त्या भावना आपण बघितल्या पाहिजे। येणाऱ्या युवकांना प्रेरणा देणार म्हणजे त्या प्रत्येक युवकाला वाटलं पाहिजे आमच्या गावामध्ये स्मारक झाल्यावर की आपला हा युवक ज्या वेळेला भरती झाला त्यावेळेला त्याची पाठ आपल्या परिवाराकडे गेली, आपल्या गावाकडे गेली आणि देशाच्या सुरक्षेसाठी त्यांनी स्वतः जीव धोक्यात घातला। मला वाटतं एक कृतज्ञ सोहळा नक्कीच आपण करतोय, या माध्यमातून त्यांना अभिवादन करताना ते खरं ऋण आम्ही फेडू शकत नाही। पण मला वाटतं आपण भारतीय म्हणून आपली खरं कृतज्ञता करत असताना, कारण नवीन युवकांना प्रेरणा मिळावी आणि आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आपण सर्वजणांनी प्रयत्न करत राहावे, हा संदेश याच्यामधून नक्कीच आपल्या सर्व युवकांना जाणार आहे। आज या माध्यमातून आपण जसं लायब्ररी असेल, अजून विविध गोष्टीचे असेल, आज त्यांना घरपट्टी माफचा विषय असेल, शासनाच्या वतीने मला वाटतं या परिवाराबरोबर आम्ही सर्वच शासन असेल, पालकमंत्री असतील, सर्व आमदार असतील, आम्ही सर्व आपल्या बरोबर आहोत। आपला एक मुलगा म्हणून तो मुलगा परत आणू शकत नाही, पण आपला मुलगा म्हणून, भाऊ म्हणून मला वाटतं नक्कीच आम्ही आपल्या बरोबर जे काही असेल तन मन धनाने मदत करण्याचा आमचा प्रयत्न असेल। आपल्या काही अडीअडचणी असतील तर आदरणीय पालकमंत्री, कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू। आपल्या मुलांच्या शिक्षणाचे विषय असतील, या भविष्यात सुद्धा मला वाटतं नक्कीच मदत करण्याचा आमचा मानस असेल। आज या निमित्ताने मला वाटतं आपण सर्व जसं आज स्मारक होतं तसं आज जसा आपला युवक शहीद झाला, अशा बऱ्याच समाजामध्ये मला वाटतं सर्व आपण राष्ट्रसेवा करत असतो। या निमित्ताने आपण पुन्हा सर्वांना एक संदेश देऊया की आपल्या सर्वांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती अमर राहील आणि हा संदेश मला वाटतं आज या शहीद दिवसाच्या स्मारकाच्या निमित्ताने देऊया। पुन्हा क्रांती दिवस आहे, त्यांनाही पुन्हा नमन करूया। आज पुन्हा मी खरं पालकमंत्र्यांचे ऋण व्यक्त करतो, आदरणीय कलेक्टर साहेब असतील की आपण सर्वांनी एक चांगला, एक समाधानकारक, बरेच आपण काम करत असताना, विकास काम करत असताना काही गोष्टींचं मला वाटतं विकास करताना जेवढं समाधान आज या कार्यक्रमातून आम्हाला मिळणार आहे, मला वाटतं हे एकदम आमच्या पलीकडचा विषय आहे आणि मला वाटतं भविष्यात या गोष्टीचा आम्हाला समाधान राहील। आम्हाला विकास करण्यासाठी, राष्ट्रभक्तीसाठी प्रेरणा देणारा हा आज उपक्रम आपण घेतलेला आहे। म्हणून मी पुन्हा पालकमंत्री, आदरणीय कलेक्टर साहेबचं मनोपूर्वक ऋण व्यक्त करतो, आपल्या सर्वांचे ऋणात राहू इच्छितो। आपलं सर्वांचं मला वाटतं जे काही बलिदान आहे, जे बलिदान आम्ही फेडू शकत नाही, पण मला वाटतं भविष्यात आम्ही आपल्या बरोबर राहण्याचा नक्कीच प्रयत्न करू असं आपल्याला आश्वासित करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।